आमच्या इथे एक जोडपं यायचं आणि जोडपं यायचं, वडिलांच्या पुढं बसायचं आणि त्या बाईला काहीतरी लागीर झालं होतं आणि ते म्हणले, नवरा म्हणला की दादा हे असं असं झालंय, बघा काय झालंय. तर ती बाई पहिले काही बोलायची नाही. नंतर त्या बाईनं बोलतं केलं दादांनी, काही क्रिया त्यांच्याकडून. ती म्हणली, ही रोज माझी पूजा करते, ही रोज मला अभिषेक करते, सगळे मी प्रसन्न होऊन हिच्या अंगात आले, माझं काय चुकलं. त्या नवऱ्याने पहिल्या बायकोचा टाक करून ठेवला होता. पहिल्या बायकोचा टाक त्या नवऱ्याने करून ठेवला होता आणि तिला माहित नाही दुसऱ्या बायकोला की तो टाक तिचा आहे म्हणून. देवी समजून तिने ती सगळी देवीचे टाक म्हणून रोज मस्त पूजा बिजा करून आणि ती आली अंगात. मी झाले प्रसन्न, म्हणले तुम्हाला केलं. मग वडील म्हणले असं करायचं नसतं, ह्या देवता वेगळ्या आणि हे वेगळं, हे जीव आहे, हे अडकणारे जीव आहे, देवता हे वेगळे आहेत, त्यामुळे यांचे टाक घरात करायचे नाहीत. म्हणून आपण गेलेल्यांचे फोटो सुद्धा घरामध्ये लावत नाहीत. ते आपण त्या दिवशीच काढावे, त्याची पूजा करावी, मानपान द्यावा, नैवेद्य दाखवावा आणि पुन्हा तो फोटो ठेवून द्यावे. मला कोणतरी असं बोलता बोलता मस्किलीमध्ये सांगितलेलं की जेव्हा तुम्ही असा गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावता, तो व्यक्ती त्या फोटो मधून तुमच्याकडे बघतो, असं आहे काय? काय होतं, थोडासा विषय थोडासा वेगळा, विषय वेगळा सांगतो, खूप मजा आहे त्याच्यात. अच्छा. की जीव हा तुमचा आत्मा मुक्त होतो, आत्मा गेल्यानंतर मुक्त होतो. जसं सूर्य हा आपल्या घरामध्ये प्रकाश देतो, किरण टाकतो, मावळताना पुन्हा घेतो, तसा आत्मा हा जो प्रकार आहे हा येतो, कार्य करतो, जीव त्याला चिकटतो आणि त्याला या वासना, अहंकार या त्याला चिकटतात, त्याला लुप्त करतात. पण तो जीव त्याला जागृत असतो, तो लुप्त तसा होत नाही. मग ज्या वेळेला आयुष्यात सद्गुरू भेटतो, गुरु नाही, गुरु भरपूर असतात, सद्गुरू भेटतो, त्यावेळेला त्या मायापाशातनं तो बाजूला करतो. आणि त्यावेळेला मागं मी सांगितले भैरव उपासना, त्यावेळेला तो स्वच्छ ज्योत करतो, तुमची जागा स्वच्छ करतो आणि तुमचा आत्मा स्वच्छ करून तुम्हाला उपासना देतो, गुरु दीक्षा देतो. भैरव तंत्र याच्यावर बोललेले आहेत महाराज ते, पण भैरव तंत्र हे आहे की गुरु त्यावेळेला देतो, त्यावेळेला तसा जीव हा जीवात्मा कायम राहतो. त्याचे पिरियड ठरलेले आहेत जन्म घ्यायचे. पहिला तो 13 दिवस तुमच्या 10 दिवस घरात असतो. घरात असल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला तो दगड घेऊन येता, त्याला आपण जीव खडा म्हणतो, जीवतेचा खडा म्हणतो, तो आणता तुम्ही. आणि तो खडा तुम्ही काय देवघरात ठेवत नाही, बाहेर ठेवतो. बरोबर, तो खडा तुम्ही बाहेर ठेवता, बांधून ठेवता, कारण त्याला मांजर पक्षी कोणी लागू नये. कारण ह्या प्राण्यांना त्यांची परशक्ती कळत असते की त्यांची मुक्ती त्यातनं होते शिवल्यानंतर, म्हणून त्याच्यापासून आपण दूर ठेवतो, कुठेही टच होऊ नये, मांजरापासून जास्त टच होऊ नये. त्यावेळेला 10व्याला आपण गेलो की गुरुजी आपण जीवाश्म घेऊन जातो, त्यावेळेला पिंड तयार करतात आणि पिंड तयार करून एक जीवाश्माचा पिंड वेगळा असतो, त्याला काडी लावलेली, झेंडा लावलेला असतो आणि ते म्हणतात सगळ्याला पाणी वाहा, दगडाला पाणी वाहा, परंतु त्याला धक्का लावू नका. कारण मंत्र पठण आपलं एवढं ताकदवान आहे की मंत्राने आपण ती शक्ती बांधून ठेवू शकतो, एवढी ताकद मंत्रात आहे. मग तो जीव बांधलेला असतो, तो जीव त्याच्यात उतरवतात आणि तो जीव खडा बाजूला ठेवून आपण पिंड जे आहे ते तिथं ठेवतो कट्ट्यावर. कट्ट्यावर ठेवल्यानंतर बरेच 4-5 पिंडी असतात लोकांच्या वेगळ्या वेगळ्या,
परंतु आपण सगळ्यांना नमन करतो आणि सांगतो की काय इच्छा असेल, आई असेल जिवंत तर वडील गेले असतील तर मी माझ्या आईला सांभाळीन, व्यवस्थित करीन, भावांना सांभाळीन, तुमचं देणं असेल देऊन टाकीन, कमिटमेंट करतो. आणि त्या पूर्ण झाल्या म्हणजे त्या मान्य केल्या तुम्ही, तर तो कावळा त्याला शिवतो. आणि कावळा शिवल्यानंतर त्या जीवाला गती मिळते. ती गती पुढं 13 महिने चालू असते. म्हणजे दर महिन्याला एक श्राद्ध असतं, 13 श्राद्ध असतात. श्राद्ध करतात दर महिन्याला. 13 श्राद्ध आहेत. आणि तुम्ही जे देता ते तुम्ही ते जीवाकरता देत नाही, तुम्ही त्याला घेऊन जाणारे जे यम आहेत, त्याला नावं आहेत, ते यम आहेत, ते जीव घेऊन जातात, त्यांच्यासाठी तुम्ही देताय. जीव जेव्हा जातो त्यावेळेला चपला, काठी, धोतर, हे म्हणजे दान छत्री, करतो. हे सगळं दान करतो आपण, देतो ते त्यांच्यासाठी. की आपण बसमध्ये बसलो, कंडक्टरला पैसे देतो की बाबा दोघांनी नीट आम्हाला ठिकाणावर न्या, गडबड करू नका, त्याचे पैसे देतो आपण. तसं हा जीव आमचा नीट घेऊन जा 13 महिने म्हणून आपण त्याला देतो. तो त्याचा मान आहे. आणि 13 श्राद्ध आहे, पण सध्या वेळ कोणाला नाही म्हणून आपण एकाच दिवशी सगळं उरकतो आणि ते उरकून मोकळं होतो. पण ते करणं सुद्धा महत्व आहे. ते 16 संस्कारातला शेवटचा संस्कार. आणि त्यावेळेला तो जीव गेला की गती मिळते, पण त्याची शॅडो ही राहते. तुम्ही गेलात, उन्हातनं तुमची शॅडो तुमच्या बरोबर चाललेली असते, तुम्हाला ते काय वाटतं, शॅडो गेली आता नाही, ती शॅडो तुमच्या बरोबर असते. म्हणून काही जे परीक्षा करणारे जे आहेत ते मशिनरी लावतात की अजून शिवाजी महाराजांचे आवाज येतात का, माऊलीचे आवाज येतात का, यांचे आवाज, ही मशिनरी आहे त्यांच्याकडं. त्यांनी हे सिद्ध केलंय की हे आहेत, जीवात्मे राहतात, ह्याचा वापर आपल्याला कसा करून घेता येईल ह्याचाही उपयोग त्यांनी केला. त्याकरता ही शॅडो राहते. तो जीव आहे तो पुढच्या ह्याच्यात जातो आणि तो घेऊन जातो, तो मागचा कर्म, अहंकार हे घेऊन तो पुढच्या जन्मात जातो. आणि ज्यावेळी तो पुढच्या जन्मात जातो तरी मागचं पान तो घेऊन जातो आणि त्याची वागणूक ही पुढच्या मागच्या पानावर अवलंबून असते. म्हणून पुढचा जन्म हा तुमच्या मागच्या पानावर ठरलेला आहे की तुम्ही कार्य काय करताय, तुम्ही दान धर्म काय करताय, तुम्ही वाईट तुमच्यातनं कार्य काय घडते, ह्या त्याच्यावर तुमचा जन्म पुढचा ठरलेला आहे. म्हणून शेवट उपासना करताना की शेवट गोड व्हावा, त्यावेळेला गुरु या शक्ती ह्या तुम्हाला अहंकारापासून वेगळ्या करतात आणि वेगळ्या करून तुम्हाला जन्म हा घ्यावाच लागतो, पण वेगळा होतो की तुम्ही पुढच्या स्टेपला अध्यात्मात जायला लागता. की तुमचा जन्म आध्यात्मिक घरात होतो, चांगल्या घरात होतो, कुठं कचरेवाल्याकडं तुमच्या याच्याकडं अशा याच्यात जन्मत नाही. ते कर्म, त्या कर्माप्रमाणे भोग आहेत, त्या भोगाप्रमाणे तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. आणि हा जन्म 13 महिने गेल्यानंतर तुम्ही घेत नाहीत. 13 महिने तुम्ही प्रेत अवस्थेत असता. 13 महिन्यानंतर 4 टप्पे आहेत. त्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही पहिल्या टप्प्यात असता. दुसरा टप्पा हा तुमचे दुसरा आणि तिसरा टप्पा सैनिकांसाठी, जे देशासाठी लढतात, ते मृत्यू होणार हे माहीत असतं त्यांना, ते मृत्यू हातावर घेऊन लढत असतात. आपण मरणार हे माहीत असतं म्हणून त्यांचे ते धावे आधीच केलेले असतात. म्हणून सैनिकाचा धावा करत नाही, कारण तो देशासाठी मेलेला आहे आणि आपण मरणार हे त्याला माहीत असतं. म्हणून त्याचा जीव हा अडकत नाही, तो जन्म तो देशासाठीच पुढच्या ह्याच्यात. म्हणून त्याचा टप्पा वेगळा आहे. संत सत्पुरुषांचा टप्पा वेगळा आहे. ते मनाला येईल तेव्हा जन्म घेऊ शकतात की मला कार्य करायचं आहे, तेव्हा पंचतत्व जे ते विलीन करतात तेव्हा ते एकत्र आणतात त्यांच्या ताकदीने, कारण त्यांनी 13वी त्यांची कळा ठेवलेली असते जीव ब्रह्मरंध्रात. तेव्हा ते एकत्र येतात आणि एकत्र येऊन ते पुन्हा जन्म घेतात आणि कार्य करतात. किंवा जर त्यांना वाटलं
तर गेले तरी समाधीतून प्रत्यक्ष उभे राहतात. उपासनी महाराज येऊन राहायचे, प्रत्यक्ष मंडळी येऊन राहतात, म्हणून काही संत सत्पुरुषांना दर्शन होतात. पण जीवदेशेचा हा प्रकार आहे की तुम्ही अडकता आणि अडकून ही शॅडो जी आहे, ही शॅडो तुमच्या बरोबर कायम राहते. म्हणून तुम्ही जन्म घेतलात ह्या जन्मात, तरी बरेच वेळेला तुम्ही काही कारण नसताना नाराज होता, तुम्ही दुःखी होता, कारण तुमच्या डोळ्यातनं अश्रू येतात. कारण का? काही नाही. तुमचं जे मागचं घर आहे त्याला तुम्ही कनेक्टिंग होता शॅडो थ्रू, आणि तिथं घडलेली घटना असते त्याचं दुःख तुम्हाला होतं. हा कनेक्टिंग एवढा आहे तुमच्या जन्माचं, त्याचं दुःख तुम्हाला होतं. तुम्ही काही वेळेला खूप आनंदी असता, एवढा आनंद उचमळतो, त्यावेळेला ती घटना तिथं चांगली घडलेली असते. आणि म्हणून मी म्हणतो की माणसाच्या भोवती ही प्रत्येक जन्मातली वलय आहे, ही वलय फिरत असतात आणि या वलयावर तुमचा अवलंबून आहे. तुम्ही रस्त्याने जाताना जर तुमची वलय त्या माणसाला मी बरोबर जमली तर तुम्ही हसता हात करता, ओळख नसताना सुद्धा, की तुमचं कनेक्टिंग बरोबर जमतं. पण कारण नसताना तुमची वलय एकत्र नाही आलं तर कारण नसताना ओळख पाळख नाही, असं वाटतं याची मुस्कळीत मारावी किंवा राग उत्पन्न होतो. हे कनेक्टिंग. म्हणून जे म्हणतात की फोटो घरात लावू नये, जी गती मिळाली असती ती पुन्हा रिटर्न करता तुम्ही, त्यांना परत बोलवता तुम्ही. गती रिटर्न करता तुम्ही, आणि रिटर्न करून त्या जीवालाही तुम्ही त्रास देता. तो जो तुझ्या मार्गात असतो, तू आता हे दुखणं बरोबर आलंय ना, जर मी माझा आनंद आराम करायला मी गावाला जातोय तर तिथं तुम्ही मला मोबाईल करून बोलता, कसे आहेत, काय आहेत, कुठे आहेत, बरी आहे का तब्येत, राहायची सोय काय, जेवण कुठं गेलेत, तब्येतीला सांभाळा. अरे मी आनंद भोगतोय ना माझा, कशाला तो त्रास? हे कुठं ठेवलंय, सह्या करून तुम्ही पैसे ठेवले नाहीत का? आहे की नाही? मग तुमचा आनंद विस्कळला. तशी ती गती चालली, ती जीव चाललाय, तुम्ही त्याला रिटर्न बोलवता, तो पुन्हा मागं वळून बघतो, आपोआप त्याला ओढ लागते आणि त्यावेळेला मग तुम्हाला त्रास निर्माण होतात. पितृदोष. पितृदोष. त्याकरता आपण श्राद्ध करतो, हा श्रद्धा म्हणून श्राद्ध करतो. श्राद्ध हा शब्द श्रद्धेतून आलेला आहे. श्रद्धा की आपले वडील, आई वडील ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलंय ते गेलेत, त्यांचा दिवस आपल्या आठवणीत राहावा म्हणून आपण त्या दिवशी श्राद्ध करतो. आणि श्राद्ध करून आपण दानधर्म करतो की कोणाच्याही रूपाने ते आले तर ते उपाशी राहू नयेत. दानधर्म मिळावा आणि चार पक्षांना, प्राण्यांना मिळावं, त्यांची शांती आपल्याला लाभावी म्हणून आपण श्राद्ध करतो. श्राद्ध म्हणजे श्रद्धा, एक आठवण. म्हणून त्यांचे फोटो बेडरूम मध्ये, देवघरात काका खूप जण किंवा याच्यात लावू नये. किंवा अगदीच तुमचं प्रेम उतू जात असेल तर ते फोटो हॉलमध्ये लावा, पण दक्षिणेकडे करून लावा, कारण दक्षिण दिशा यमाची. ते जे वेव्ज असतात त्या वेव्ज तुम्हाला त्रास देत नाहीत, पण तुम्ही नको तिथं लावले तर त्या वेव्ज तुम्हाला त्रास देतात. म्हणून शक्यतो गेलेल्यांचे फोटो हे लावू नयेत. आणि सतत आपण बघतो आहे ना, माझे वडील, माझी आई, आणि माझ्या एक सांगा, तुम्ही जिवंतपणी जर त्यांचं व्यवस्थित केलं ना, व्यवस्थित त्यांना खायला प्यायला घातलं, सांभाळलं, त्यांचे आशीर्वाद व्यवस्थित घेतले, तुम्हाला काही होत नाही, तुम्हाला त्रास होत नाही, तुम्हाला ते छळत नाहीत, पितृदोष निर्माण होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला शरीर गेलं म्हणून रडू येतं, पण आपण केलं नाही म्हणून रडू येत नाही. म्हणून जी मंडळी करत नाहीत ती गेल्यानंतर ओक्साबोक्षी रडतात, ओक्साबोक्षी, कारण त्यांना गेल्याचं दुःख नसतं,
हा मेलाय आपल्याला त्रास देईल का, उरावर आपल्या बसून आपल्याला त्रास, म्हणून हे दुःख असतं. किंवा आपण त्याचं केलं नाही हे दुःख होतं. त्यामुळं माणूस उचम म्हणून रडतो गेल्यानंतर. हा फरक आहे. म्हणून ज्या गोष्टी करायच्या त्या जिवंतपणे करा. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा